नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज। आजचा विषय फक्त एका वीज प्रकल्पाचा नाही। आजचा विषय आहे सह्याद्री वाचवायचा की विकायचा। आजचा विषय आहे आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीचा। आणि आजचा विषय आहे जुन्नरच्या भवितव्याचा। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात तब्बल 7,448 कोटी रुपयांचा आणि 1,500 मेगावॅट क्षमतेचा अदानी ग्रीन एनर्जीचा पंप स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहे। कागदावर हा प्रकल्प हरित ऊर्जेचा वाटतो, पण ज्या डोंगरावर हा प्रकल्प उभा राहणार आहे त्या डोंगरावर राहणाऱ्या आदिवासींसाठी हा विकास आहे का की विनाश? हा प्रश्न आज संपूर्ण जुन्नर तालुका विचारत आहे। 17 फेब्रुवारी 2022 रोजी या प्रकल्पाचा प्रस्ताव प्रशासनाकडे गेला। 28 जून 2022 रोजी सामंजस्य करार झाला आणि त्यानंतर पत्र, बैठका, सर्वे आणि प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या। पण एक गोष्ट मात्र झाली नाही, या डोंगरावर राहणाऱ्या आदिवासींचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न। या भागातील बहुतांश गावे पेसा क्षेत्रात येतात, म्हणजे ग्रामसभा ही सर्वोच्च। पण आज गावोगावी एकच प्रश्न विचारला जात आहे, आमच्या संमतीशिवाय आमच्या जमिनींचा निर्णय कोण घेत आहे? या प्रकल्पाच्या पर्यावरणीय अहवालात काय लिहिलंय ते पाहूयात। या क्षेत्रात 273 वनस्पती प्रजाती आहेत, त्यामध्ये धोकाग्रस्त आणि असुरक्षित प्रजातींचाही समावेश आहे। बिबट्या, घोरपड, मोर, भारतीय सॉफ्टशेल कासव अशा अनेक संरक्षित प्राण्यांचा उल्लेख याच अहवालात आहे। म्हणजे हा परिसर साधा सुद्धा नाही, ही जैवविविधतेची संपत्ती आहे। मग प्रश्न असा आहे की ही संपत्ती जपली जाणार की अदानी सारख्या बड्या उद्योगाच्या घशात घातली जाणार? अहवाल सांगतो, प्रभावित गावांमध्ये तब्बल 93% लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे। हे लोक कोण आहेत? हे तेच लोक ज्यांनी पिढ्यानपिढ्या जंगल जपलं, पाणी जपलं, डोंगर जपले आणि आज त्यांनाच त्यांच्या अस्तित्वाची चिंता वाटत आहे। अहवालात नमूद आहे की अडोशी वस्तीतील काही घरे, जंगल, शेती या प्रकल्पांमुळे प्रभावित होऊ शकतात। याच भागातील लोक शेती करतात, जंगलांवर अवलंबून आहेत, पर्यटनातून रोजगार मिळवतात। मग प्रश्न असा आहे, जर जंगलच राहिली नाही, जर निसर्गच बदलला तर पर्यटन कसं टिकणार? आणि पर्यटन गेलं तर स्थानिकांचा रोजगार कोण देणार? जुन्नर, नाणेघाट, माळशेज ही नावं फक्त नकाशावरची ठिकाणं नाहीत, ही महाराष्ट्राची ओळख आहे। दरवर्षी लाखो पर्यटक इथे येतात, सह्याद्री अनुभवायला, धबधबे पाहायला, धुक्यात हरवायला आणि शांतता शोधायला। जर याच डोंगरांवर मोठे जलाशय, बोगदे आणि औद्योगिक बांधकामे उभी राहिली तर त्या सह्याद्रीचं काय होणार? आणखी एक प्रश्न, राज्यात अशा प्रकारचे जवळपास 50 प्रकल्प प्रस्तावित आहेत। मग इथलेच डोंगर का? इथलीच जंगल का? आदिवासींच्या जमिनी का? हा प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे। आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आज काही राजकीय नेते या आंदोलनात पुढे येत आहेत। जर ते खरंच आदिवासींच्या बाजूने असतील तर त्यांचं स्वागत आहे, पण आदिवासी समाजानेही सावध राहायला हवं। कारण इतिहास सांगतो, मोठ्या आंदोलनामध्ये काही जण समाजासाठी लढतात तर काही जण समाजाच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजतात। म्हणून कोणत्याही नेत्यावर आंधळा विश्वास ठेवू नका। विश्वास ठेवा ग्रामसभेवर, विश्वास ठेवा संविधानावर, विश्वास ठेवा आपल्या हक्कावर। एसबीपी न्यूजची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही विकासाचे विरोधक नाही, पण ज्या विकासासाठी जंगल तोडलं जातं, आदिवासींच्या जमिनी जातात, जैवविविधता धोक्यात येते आणि स्थानिकांच्या मनात भीती निर्माण होते, त्या विकासाबाबत प्रश्न विचारणं ही पत्रकारितेची जबाबदारी आहे। आज प्रश्न फक्त अदानीचा नाही, प्रश्न फक्त एका प्रकल्पाचा नाही, प्रश्न आहे उद्याच्या सह्याद्रीचा, प्रश्न आहे आदिवासींच्या अस्तित्वाचा आणि प्रश्न आहे विकासाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या सह्याद्रीच्या सौद्याचा। या प्रश्नांची उत्तरं शासनाने, कंपनीनी आणि लोकप्रतिनिधींनी जनतेला द्यायला हवीत। तोपर्यंत एसबीपी न्यूज हा आवाज बुलंद ठेवणार, कारण ही लढाई केवळ जमिनीची नाही, ही लढाई अस्तित्वाची आहे।